आताच आमची कॅबिनेट झाली आणि त्याच्यामध्ये देखील आम्ही अधिकाऱ्यांना सांगितलंय आपली लाडकी बहीण योजना जी आहे ही पुढचा हप्ता हाच आपला तो तात्काळ खात्यात गेला पाहिजे। तर सर्व लाडक्या बहिणींना विनंती राहील की आपण कुठल्याही अफवांना बळी पडू नका। कुठेही आम्ही कुठल्याही लाभार्थ्याच्या खात्यातून परत काही लाभ घेतलेला नाहीये। मी रूटीन पद्धतीने महिलांचा लाभ आहे त्यांच्यापर्यंत पोहोचत आहे। माझी लाडकी बहीण योजना हप्त्याच्या वितरणाची सुरुवात सन्मान निधीच्या वितरणाची सुरुवात आपण आजपासून करत आहोत। लाडक्या बहिणींना आज या 14 जिल्ह्यामध्ये फेब्रुवारीच्या 8व्या हप्त्याचे पैसे जमा होऊ लागले आहेत। यामध्ये काही लाडक्या बहिणींना 3000 रुपये जमा होऊ लागले आहेत, तर काही लाडक्या बहिणींच्या खात्यावरती सकाळपासून 21 रुपये जमा झाल्याचा SMS सुद्धा आलेला आहे। राज्यात 36 जिल्ह्यापैकी आज 14 जिल्ह्यामध्ये लाडकी बहीण योजनेचे पैसे हे येऊ लागलेत लाडक्या बहिणींनो। त्यामुळे लाडक्या बहिणींना मोठी आनंदाची बातमी आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी आता दिली आहे। त्यांनी स्वतः लाडकी बहीण योजनेचा सकाळीच DBTचे बटन दाबले होते। त्यानंतर लगेचच लाडक्या बहिणींच्या खात्यावरती काहींना 21 रुपये जमा होऊ लागले आहेत, तर काही लाडक्या बहिणींना 3000 रुपये देखील जमा होऊ लागले आहेत। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, आता तुम्हाला अजून पण पैसे आलेले नसतील तर नक्की बघा तुम्ही कोणकोणत्या 11 बँका आजसाठी निवडलेल्या आहेत आणि कोणकोणते 14 जिल्हे आजसाठी निवडले आहेत। सर्वांनी व्हिडिओ यासाठी पूर्ण बघा। सकाळीच अनेक लाडक्या बहिणींच्या खात्यावरती 3000 रुपये जमा झाल्याचा SMS बँकेकडून आता आलेला आहे। तसेच काही लाडक्या बहिणींच्या खात्यावरती 21 रुपये सुद्धा जमा झाल्याचा SMS बँकेकडून आता आलेला आहे। लाडक्या बहिणींनो, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणजे तुमचे लाडके भाऊ, त्यांच्यावर तुमचा खूप विश्वास आहे। त्यामुळे ते जेव्हा बोलतात तेव्हा 100% हप्ता येत असतो। त्यामुळे तुम्हाला जर आजच हप्ता पाहिजे असेल तर लक्ष देऊन व्हिडिओ बघा। तुम्हाला फेब्रुवारीच्या 8व्या हप्त्याचे पैसे अजून पण जर आले नसतील तर आजसाठी निवडलेले 14 जिल्हे कोणकोणते आहेत आणि 11 बँका कोणकोणत्या आहेत नक्की बघा। आज राज्य सरकारच्या माध्यमातून या 14 जिल्ह्यामध्ये पैसे हे सोडलेले आहेत। सकाळीच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी तिकडून DBTचं बटन दाबले आणि इकडे लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे पडायला सुरुवात देखील सकाळपासून झालेली आहे। आत्ताच 5 मिनिटांपूर्वी अनेक लाडक्या बहिणींच्या खात्यावरती आता बघा या ठिकाणी 3000 रुपये सुद्धा काही लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा झाले आहेत, तर काही लाडक्या बहिणींच्या खात्यावरती 21 रुपये देखील जमा झाल्याचा बँकेकडून तसा SMS सुद्धा आलेला आहे। आज सकाळी 7 वाजल्यापासून सर्वच्या सर्व लाडक्या बहिणींना आता या महत्त्वाच्या 11 बँकेमध्ये आणि राज्यातील महत्त्वाच्या 14 जिल्ह्यामध्ये लाडकी बहीण योजनेचे काही लाडक्या बहिणींना 21 रुपये तर काही लाडक्या बहिणींना 3000 रुपये येऊ लागले आहेत। त्यामुळे कोणकोणत्या महिलांना आता कोणकोणत्या 14 जिल्ह्यामध्ये हे पैसे जमा झाले आहेत याची सुद्धा सविस्तरपणे माहिती या व्हिडिओमध्ये महिलांनो तुम्हाला सविस्तरपणे मिळणार आहे। आज राज्य सरकारच्या माध्यमातून निवडलेल्या या मोठ्या 11 बँका आहेत। या 11 बँका आणि 14 जिल्ह्यामध्ये सकाळपासून पैसे जमा होऊ लागले आहेत। आताच अनेक लाडक्या बहिणींच्या खात्यावरती 5 मिनिटांपूर्वी पैसे जमा झाल्याचा SMS बँकेकडून आलेला आहे। त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आजसाठी कोणकोणते 14 जिल्हे निवडले आहेत आणि या 14 जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमचा जर जिल्हा असेल आणि 11 बँका निवडल्या आहेत, या 11 बँका कोणकोणत्या आहेत त्यामध्ये जर तुम्ही खातं खोललेलं असेल तर तुम्हाला 5 ते 10 मिनिटांमध्ये आता बँकेकडून SMS येणार आहे। यामध्ये 21 रुपये असणार आहेत किंवा 3000 रुपये तर असणार आहेत। दोन्हीपैकी एक SMS तुम्हाला बँकेकडून नक्की येणार आहे। त्यामुळे कोणकोणते जिल्हे यामध्ये आहेत, कोणकोणत्या बँका आजसाठी निवडल्या आहेत नक्की बघा। एकनाथ शिंदे साहेबांचा वादा हा 100% पक्का असतो। त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, आता तुम्ही आतापर्यंत जर 7 हप्त्याचे पैसे तुमच्या बँकेमध्ये घेतले असतील आणि तुम्ही 8व्या हप्त्याचे जर येण्याची आतुरतेने वाट बघत असाल तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे। स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी हे पैसे आता सोडलेले आहेत। ते जेव्हा पैसे सोडतात त्यावेळी लाडक्या बहिणींच्या खात्यावरती 100% पैसे येत असतात।
सकाळी स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी लाडकी बहीण योजनेच्या डीबीटीचे बटन त्यांनी स्वतः दाबले आहे। त्यांनी तिकडे बटन दाबले आणि प्रशासनाने निवडलेल्या महत्त्वाच्या या 14 जिल्ह्यामध्ये लाडक्या बहिणींना पैसे हे पोहोचलेले आहेत। तर कोणकोणते ते 14 जिल्हे आहेत आणि कोणकोणत्या महत्त्वाच्या 11 बँका आजसाठी निवडल्या गेल्या आहेत याची संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे मिळणार आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पूर्ण तुम्ही बघायचा आहे। आजसाठी कोणकोणत्या 11 बँका निवडल्या आहेत आणि आजसाठी कोणकोणते 14 जिल्हे निवडले आहेत, तुमचा जिल्हा यामध्ये आहे का नक्की बघा। तुम्ही या 11 बँकेमध्ये जर खातं खोललं असेल तर नक्की बघा, कारण तुम्हाला लाडक्या बहिणींनो, तुम्ही अजिबात यामध्ये आता इथून पुढे कोणतंच टेन्शन घेऊ नका। सर्वच्या सर्व लाडक्या बहिणींना आता पैसे येऊ लागले आहेत। कोणत्याही लाडक्या बहिणींना आता लाडकी बहीण योजनेच्या हप्त्यामधून वंचित ठेवलं जाणार नाही असे स्पष्टपणे राज्य सरकारच्या माध्यमातून आता सांगण्यात आलं आहे। त्यामुळे आज सकाळपासूनच लाडकी बहीण योजनेच्या फेब्रुवारीच्या 8व्या हप्त्याचे पैसे हे आता जमा होऊ लागले आहेत। आतापर्यंत अनेक लाडक्या बहिणींच्या खात्यावरती सकाळपासून हे पैसे आलेले आहेत। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, कोणकोणत्या 11 बँकेमध्ये हे पैसे जमा होऊ लागले आहेत ते पण तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगतो। आणि त्यानंतर तुम्हाला कोणकोणत्या महत्त्वाच्या मोठमोठ्या 14 जिल्ह्यामध्ये आजसाठी हे पैसे येऊ लागले आहेत याची पण संपूर्ण माहिती तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगतो। त्यामुळे सर्वांनी काळजीपूर्वक हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे। प्रशासनाने आज निवडलेल्या 11 बँका सांगतो ज्यामध्ये पैसे आज जमा होऊ लागले आहेत। तर बघा, यामधील पहिली जी बँक आहे ती बँक म्हणजे HDFC बँक। त्यानंतर दुसरी बँक आहे ती म्हणजे कोटक महिंद्रा बँक। तिसरी बँक आहे ती म्हणजे ICICI बँक। चौथी बँक आहे ती म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया। त्यानंतर 5वी बँक आहे ती म्हणजे सर्वांनी लक्षात ठेवा बँक ऑफ इंडिया। त्यानंतर 6वी बँक आहे पोस्ट पेमेंट बँक। त्यानंतर 7वी बँक आहे ती म्हणजे महाराष्ट्र बँक। 8वी बँक आहे ती म्हणजे इंडियन बँक। 9वी बँक आहे ती म्हणजे बँक ऑफ बडोदा। त्यानंतर 10वी बँक आहे ती म्हणजे ॲक्सिस बँक। त्यानंतर 11वी बँक आहे ती म्हणजे पंजाब नॅशनल बँक। तर बघा, सगळ्यात महत्त्वाच्या या बँका आहेत। जर लाडक्या बहिणींनो, तुमच्या बँकेचे खाते यामध्ये जर तुम्हाला आजच पैसे तुमच्या लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा होणार आहेत, या 11 बँकेमध्ये तुमचे खाते खोलले आहे का तुम्ही एकदा यामध्ये चेक करून घ्यायचं आहे। बघा, आता जर तुम्हाला अजून पण पैसे आलेले नसतील तर आता प्रशासनाने ठरवून दिलेल्या आता पुढे सांगणार आहे त्या 14 जिल्ह्यामध्ये तुमचा जिल्हा असला पाहिजे। तर बघा, आता यामध्ये कोणकोणते 14 जिल्हे असणार आहेत तर तुम्हाला पुढील 2 मिनिटाच्या आतमध्ये 14 जिल्ह्यांची नावे सांगतो। सर्वांनी काळजीपूर्वक व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। अत्यंत मोठी माहिती आता प्रशासनाकडून आलेली आहे। तर बघा, तुम्हाला आता 14 जिल्ह्यांची नावे सांगतो। सर्वांनी काळजीपूर्वक व्हिडिओ लक्ष देऊन बघायचा आहे, कारण यामध्ये अतिशय महत्त्वाची माहिती आता राज्य सरकारच्या माध्यमातून आली आहे। तर बघा, आता कोणकोणते 14 जिल्हे यामध्ये आहेत सर्वांनी लक्ष देऊन बघा। आता त्या 14 जिल्ह्यांची नावे सुद्धा तुम्हाला मी सांगणार आहे। या 14 जिल्ह्यामध्ये जर तुमचा जिल्हा असेल तर तुम्हाला सुद्धा आज हे पैसे जमा होणार आहेत। सकाळीच काही लाडक्या बहिणींच्या खात्यावरती 21 रुपये आले आहेत, तर काही लाडक्या बहिणींच्या खात्यावरती 3000 रुपये सुद्धा बँकेचा SMS आला आहे। तर आता मी ज्या महत्त्वाच्या तुम्हाला 11 बँका सांगितल्या आहेत तर त्या 11 बँकेमध्ये जर तुम्ही खातं खोललेलं असेल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारीचा जो 8वा हप्ता आहे तर तो याचे म्हणजे तुम्हाला माहित आहे की 21 रुपये तुमच्या बँकेच्या खात्यावरती जमा झालेले असावेत। तर यासाठी तुम्हाला अजून पण पैसे जमा झालेले नसतील तर तुम्ही आता प्रशासनाने निवडलेल्या आता पुढे सांगणार आहे त्या 14 जिल्हे कोणकोणते आहेत हे सर्वांनी लक्ष देऊन व्हिडिओ बघा। त्या 14 जिल्ह्यामध्ये तुमचा जिल्हा असेल तर तुम्हाला सुद्धा लगेच 5 ते 10 मिनिटात लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याचे 8व्या हप्त्याचे पैसे तुम्हाला तुमच्या बँकेच्या खात्यावरती जमाच होणार आहेत। तर बघा, कोणकोणते जिल्हे प्रशासनाने आजसाठी निवडले आहेत। बघा, स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याचे डीबीटीचे बटन सकाळी दाबले आहे। त्यांनी तिकडे डीबीटीचं बटन दाबले आणि इकडे लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरलेल्या सर्वच्या सर्व 14 जिल्ह्यामध्ये पैसे बँकेमध्ये जमा होऊ लागले आहेत। सर्वात मोठी माहिती स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी आता देण्यात आलेली आहे।
तर बघा एकनाथ शिंदे साहेबांचा वादा हा पक्का असतो, ज्यावेळी ते पैसे तिकडून सोडतात त्यावेळी बटन दाबतात, त्यावेळी लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येऊ लागतात। त्यामुळे जर लाडकी बहीण योजनेचा हप्ता जर तुम्ही आतापर्यंत घेतला असेल आणि एकनाथ शिंदे साहेबांवर तुमचा विश्वास असेल तर तुम्ही हे जे 14 जिल्हे आहेत तर ते 14 जिल्हे कोणकोणते आहेत नक्की बघा। हे पैसे सोडताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब म्हणाले, लाडक्या बहिणींना आम्ही इथून पुढे पैसे देण्यामध्ये कधीच वेळ करणार नाही, कारण त्यांच्यामध्ये तर आता त्यांच्यामुळे तर आम्ही ते निवडून आले आहोत, त्यामुळे त्यांचा जो हप्ता आहे तर तो इथून पुढे अजिबात जास्त वेळ आम्ही करणार नाही, जेवढं होईल तेवढं लवकरात लवकर वेळेत देण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहे। तर त्यांनी असं म्हणून महत्त्वाच्या 11 बँका सांगितल्या। लाडकी बहीण तुम्हाला माहीत असेल, आता आम्ही महत्त्वाच्या तुम्हाला 11 बँका ज्या आहेत तर त्या स्वतः एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितल्या आहेत। तर त्या 11 बँकामध्ये जर तुम्ही खातं खोललं असेल तर कोणकोणते 14 जिल्हे आता पुढे मी सांगणार आहे, यासाठी कोणते 14 जिल्हे यासाठी निवडले आहेत याची सुद्धा माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे। स्वतः उपमुख्यमंत्री आता बघा यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलंय की कोणत्याही लाडकी बहीण योजनेच्या ज्या ज्या हप्ता घेत आहेत तर त्यांना कोणालाही योजनेमधून कधीच वगळलं जाणार नाही, म्हणजेच त्यांना वंचित ठेवलं जाणार नाही। तर बघा सर्वांना सर्वच्या सर्व सरसकट लाडक्या बहिणींना आता हप्ता पुढील 5 वर्षापर्यंत येत राहणार आहे, स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलंय। त्यामुळे लाडक्या बहिणींना चिंता करण्याची कोणतीच गरज नाही। आता तुम्हाला महत्त्वाच्या 11 बँका सांगितल्या आहेत, त्या 11 बँकेमध्ये जर तुम्ही खातं खोललं असेल आणि आता आम्ही पुढे सांगणार आहे तर त्या महत्त्वाच्या प्रशासनाने निवडलेल्या 14 जिल्ह्यामध्ये जर तुमचा जिल्हा असेल तर तुम्हाला सुद्धा लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याचे पैसे तुमच्या खात्यावरती जमा होणार आहेत। काहींना सकाळी 21 रुपये जमा झाल्याचा SMS आला आहे, तर काही लाडक्या बहिणींच्या खात्यावरती टोटल 3000 रुपये देखील जमा झाले आहेत। तर कोणाला 3000 रुपये मिळणार आहेत यामध्ये, तर कोणाला 21 रुपये मिळणार आहेत याची सुद्धा माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे। तर कोणकोणते 14 जिल्हे प्रशासनाने आज निवडले आहेत, ज्या जिल्ह्यामध्ये तुमचा जिल्हा असायला पाहिजे, बघा सविस्तर माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये आता समजणार आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। आपल्या महिला व बाल विकास मंत्री आदित्यताई तटकरे यांनी स्वतः ही माहिती दिली आहे की कोणत्याही लाडक्या बहिणींना आता योजनेमधून अपात्र केलं जाणार नाही। बघा कोणत्याही त्यांना कोणालाही वगळले जाणार नाही, सर्वच्या सर्व लाडक्या बहिणींना इथून पुढे 5 वर्षापर्यंत हप्ता येत राहणार आहे। तर बघा यासाठी कोणकोणते जिल्हे आहेत तर सांगतो, सर्वांनी ते लक्ष देऊन बघायचं आहे। यामधील पहिला जो जिल्हा आहे तर तो जळगाव आहे। बघा लाडक्या बहिणींनो, जळगाव या जिल्ह्यामध्ये ज्या ज्या लाडक्या बहिणींनी अर्ज भरले आहेत त्यांना DBTला त्यांनी त्यांच्या बँकेमध्ये जर आधार लिंक बँकेमध्ये जर केला असेल तर या जिल्ह्यामध्ये अनेक लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे सकाळपासून जमा होऊ लागले आहेत। तर तुम्हाला जर अजून पण आले नसतील तर कदाचित पुढील 5 ते 10 मिनिटात तुम्हाला पैसे येऊ शकतात। त्यानंतर दुसरा महत्त्वाचा जिल्हा आहे तो म्हणजे बघा यामध्ये जालना जिल्हा आहे। जालना जिल्ह्यामध्ये सुद्धा अनेक लाडक्या बहिणींना सकाळपासून SMS येऊ लागले आहेत। तर बघा काही लाडक्या बहिणींना 21 रुपये येऊ लागले आहेत, तर काही लाडक्या बहिणींना 3000 रुपये येऊ लागलेत। तर कोणाकोणाला 3000 रुपये आले आहेत आणि तुम्हाला कोणाला 21 रुपये येणार आहेत याची सुद्धा माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे। तर त्यानंतरचा पुढचा जिल्हा आहे तर तो छत्रपती संभाजीनगर, त्यानंतरचा जिल्हा आहे धाराशिव, हा सुद्धा जिल्हा महत्त्वाचा आहे। त्यानंतर अमरावती आहे, अमरावती जिल्ह्यात सुद्धा अनेक लाडक्या बहिणींना हे पैसे सकाळपासून येऊ लागले आहेत। त्यानंतर अकोला जिल्हा आहे, तर अकोला जिल्ह्यामध्ये सुद्धा सकाळपासून पैसे जमा होऊ लागले आहेत। बघा त्यानंतर नागपूर जिल्हा आहे, या जिल्ह्यामध्ये सुद्धा अनेक लाडक्या बहिणींना हे पैसे जमा होऊ लागले आहेत। त्यानंतर परभणी जिल्हा आहे, परभणी जिल्ह्यामध्ये सुद्धा अनेक लाडक्या बहिणींना सकाळपासून काहींना 21 रुपये आले आहेत तर काहींना 3000 आले आहेत, या जिल्ह्यामध्ये SMS आलेला आहे। त्यानंतर परभणी जिल्ह्यामध्ये त्यानंतर रायगड जिल्हा आहे, रायगड जिल्ह्यामध्ये सुद्धा अनेक लाडक्या बहिणींना हे पैसे आले आहेत। तर बघा यामध्ये नंदुरबार जिल्हा आहे, त्यानंतर हिंगोली जिल्हा आहे, त्यानंतर नांदेड जिल्हा आहे। या नांदेड जिल्ह्यामध्ये सुद्धा अनेक लाडक्या बहिणींना 21 रुपये आले आहेत, तर काही लाडक्या बहिणींना 21 रुपये आल्याचं देखील SMS आलं आहे। त्यानंतर यवतमाळ जिल्हा आहे, त्यानंतर नाशिक जिल्हा आहे। बघा हे जिल्हे अनेकदा सांगतो
तुम्हाला नम्रतेने सांगतो की सर्वांनी लक्ष देऊन बघा कोणते जिल्हे आहेत। जळगाव हा दुसरा जिल्हा आहे, जालना तिसरा जिल्हा आहे बघा, त्यानंतर छत्रपती संभाजीनगर चौथा जिल्हा आहे, धाराशिव त्यानंतर पाचवा जिल्हा आहे, अमरावती बघा, अजून कोणते जिल्हे आहेत, त्यानंतर 6वा जिल्हा आहे अकोला, 7वा जिल्हा आहे नागपूर, त्यानंतर 8वा जिल्हा आहे परभणी, 9वा जिल्हा आहे रायगड, 10वा जिल्हा आहे नंदुरबार, 11वा जिल्हा आहे तो हिंगोली, त्यानंतर 12वा जिल्हा आहे तो म्हणजे नांदेड, त्यानंतर 13वा जिल्हा आहे तो म्हणजे यवतमाळ, 14वा जिल्हा आहे तो म्हणजे नाशिक बघा। या जिल्ह्यामध्ये लाडक्या बहिणींना 21 रुपये तुम्हाला 8व्या हप्त्याचे जमा होऊ लागले आहेत। तर 3000 रुपये मागील ज्या लाडक्या बहिणींना हप्ता आला नाही तर त्या लाडक्या बहिणींना मागचा हप्ता सुद्धा जमा होऊ लागलाय। लाडक्या बहिणींनो, तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या सुखी जीवन चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा। धन्यवाद।